कुशीनगर जिल्ह्याच्या जडाबाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीत अहरवली नावाच्या एका शांत गावात यादव कुटुंबाचं घर होतं. हे घर तसं साधंच होतं, पण त्यात माया आणि आपुलकीची उभ होती. घरात केशव यादव, त्यांची बायको शोभा देवी आणि त्यांचा एकुलता एक मुलगा अमर असं तिघांचं कुटुंब नांदत होतं. केशव 50च्या घरात असूनही अजूनही कमावणारे एका कंपनीत रात्रपाळीला वॉचमन म्हणून काम करायचे. त्यांच्या तुटपुंच्या कमाईवरच घराचा गाडा चालत होता. शोभादेवी पण कुठे ना कुठे कामाला जाऊन संसाराला हातभार लावत होत्या. त्यांचं खाऊन पिऊन सुखी चाललेलं होतं. कोणतीही मोठी स्वप्न नव्हती, पण आहे त्यात समाधानी होते. पण आता त्यांच्या घराला एक सून हवी होती. अमर लग्नाच्या वयाचा झाला होता. तोही वडिलांप्रमाणेच वॉचमन म्हणून काम करत होता. त्याच्यासाठी बायको शोधायला सुरुवात झाली. पाहणारे ओळखीचे नातेवाईक यांच्याकडून स्थळ येऊ लागली. याच काळात एका मध्यस्थामार्फत राणीच स्थळ आलं. राणी नाव जरी साधं असलं तरी ती एखाद्या बाहुलीसारखीच सुंदर होती. तिचं रूप कसं एखाद्या बाहुबलीसारखं होतं. 4 चौघींमध्ये ती उठून दिसायची. तिच्या पहिल्या भेटीतच अमर तिच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार झाला. त्याने लगेच आपल्या आईवडिलांना सांगितलं, मला हीच पोरगी बायको म्हणून हवी आहे. अमरच्या डोळ्यातलं प्रेम आणि ओढ पाहून त्याचे आईवडील पण खुश झाले. पण त्यापेक्षाही जास्त खुश झाले होते त्याचे वडील केशव. राणीला पाहिल्यापासूनच त्यांच्या मनात विचारांच काहूर वाजलं होतं. राणीसारखी भरलेली तरणीवान पोरगी त्यांनी आयुष्यात पाहिली नव्हती. दिवसभर डोळ्यांसमोर तिचंच रूप तरळत होतं. रात्री झोपल्यावरही तिच्या रूपात स्वप्न पडायचं. अखेर अमरच लग्न ठरलं आणि रीतिरिवाजाप्रमाणे विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. राणी सून म्हणून त्या घरात आली आणि त्यांचा नवा संसार सुरू झाला. सुखाचा संसार आणि वासनेभूत सगळं सुरळीत चाललं होतं. अमर आणि राणीचा संसार सुखात सुरू झाला. राणी ही खूप खुश होती, कारण तिला फक्त नवराच नाही तर सासू आणि सासराही खूप जीव लावत होते. विशेषतः सासरा केशव. तो तिला तोंडातून जे काही पडेल ते लगेच आणून द्यायचा. तिची प्रत्येक छोटी मोठी इच्छा पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करायचा. दिवसांमागून दिवस जात होते आणि लग्नाला 5-6 महिने झाले. आता कुटुंबात आणि नातेवाईकांमध्ये कुजबूज सुरू झाली. राणी कधी गोड बातमी देणार या प्रश्नाचं कुतूहल वाढत होतं. ही गोष्ट राणीच्या कानावरही पडली आणि तिलाही आई होण्याची तीव्र इच्छा होऊ लागली. अमर दिवसभर कामाला जायचा. रात्री घरी आल्यावर राणी सोबत असायचा. त्यांचं वैवाहिक जीवन उत्तम चाललं होतं, पण अजूनही पाळणा हल्ला नव्हता. दुसरीकडे केशवची रात्रपाळी असायची. तो रात्रभर जागून रखवाली करायचा आणि दिवसभर घरी असायचा. अमर कामावर गेल्यावर आणि शोभादेवी मजुरीला बाहेर गेल्यावर दिवसा केशव आणि त्याची सून राणी हे दोघेच घरी असायचे. एकाच घरात 2 प्रौढ व्यक्ती आणि त्यात वासनेची भुकेली नजर. केशव नेहमी सुनेच्या मागे पुढे फिरायचा, तिच्याकडे एकटक बघत राहायचा आणि तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला राणीने याकडे दुर्लक्ष केलं, पण नंतर त्याला जास्तच मोकळीक मिळाली. तो अधिकच पुढे सरसावला आणि राणीलाही त्याला प्रतिसाद द्यायची सवय लागली. त्यांच्यात थट्टामस्करी सुरू झाली. नात्यातील भीड, लाज आणि संकोच पूर्णपणे संपून गेला. हळूहळू हात धरण्यापासून ते झोंबाझोंबीपर्यंतचे प्रकार सुरू झाले. घरात कोणीच नसल्याने त्यांना मोकळं रान मिळालं. त्यांनी नात्याची मर्यादा पूर्णपणे ओलांडली. हळूहळू मिठी मारणे, अंगाला स्पर्श करणे हे रोजच झालं. दोघांनाही नात्याचा विसर पडला आणि वासनेचं भूत त्यांच्या मानगुटीवर बसलं. घरात दोघेच असल्याची संधी साधून त्यांनी नात्याला काळं फासलं आणि त्यांच्यात शरीर संबंध सुरू झाले. हळूहळू ते रोजच झालं. राणी दिवसा सासऱ्यासोबत आणि रात्री नवऱ्यासोबत मजा करू लागली. केशवने गुप्तपणे सुनेबत अनैतिक संबंध सुरू केले, पण याची कोणालाही कानोकान खबर लागू दिली नाही. पापाचा गरा भरतो आणि तो फुटतो, पण म्हणतात ना, पाप कितीही लपवलं तरी ते कधी ना कधी बाहेर येतच. 1.5-2 वर्ष त्यांचे संबंध निवांतपणे सुरू होते, पण 2 महिन्यांपूर्वी गोळ झाला. नेहमीप्रमाणे सकाळी केशव कामावरून घरी आला आणि अमर कामावर निघून गेला. शोभादेवी दुपारपर्यंत घरातली काम आटपून मजुरीसाठी बाहेर पडणार होती. सारे कामधाम आटपून आणि जेवण झाल्यावर केशव झोपण्यासाठी गेला. थोड्या वेळाने त्याने राणीला आपल्याकडे बोलावलं. ती लगेच त्याच्याकडे गेली. त्याने तिला मिठीत आवळून घेतलं आणि बेडवर झोपवलं. दोघांच्या सुरू झाल्या. दोघेही सरावलेले होते. कपड्याच भान त्यांना राहिलं नाही.
ते शरीर संबंधाच्या सुखात पूर्णपणे रंगून गेले. इतक्यात शोभादेवी काहीतरी विसरल्याने घरी परत आल्या. घरात सुरू असलेला खेळ पाहून त्या हादरूनच गेल्या. त्यांचे डोळे विस्पारले. त्यांचा नवरा त्यांच्या सुनेसोबत संबंध ठेवत होता. क्षणभर त्यांना काहीच सुचेना, पण त्या लगेच सावरल्या आणि आपल्या नवऱ्याला चांगलेच बजावले. तोपर्यंत ते दोघे बाजूला झाले होते. या कारणामुळे केशव आणि शोभादेवीमध्ये वाद सुरू झाला. पण शोभादेवीने ही गोष्ट मुलाला अमरला सांगितली नाही. तिला त्याच्या संसाराची काळजी होती. तिने नवऱ्याला दम दिला, जर तू परत सुनेकडे वाकड्या नजरेनं पाहिलंस तर यात राख. आता त्या दोघांचे संबंध उघड झाले होते, त्यामुळे शोभादेवीनं घरातून बाहेर जाणं बंद केलं. ती नेहमी घरातच राहू लागली आणि पती केशववर नजर ठेवू लागली. त्यामुळे केशवला राणीसोबत शरीर सुख घेणं शक्य होत नव्हतं. तीच अवस्था राणीची झाली होती. तिला दिवसा मिळणारे सुख बंद झाले होते, त्यामुळे तीही चलबिचल झाली होती. सासरा आणि सून यांना शोभादेवीचा राग येऊ लागला. ती घरात आहे तोवर आपल्याला काही सुख मिळणार नाही याची त्यांना खात्री पटली. पापाचा अंत यावर एकच उपाय होता, तो म्हणजे शोभादेवीचा अडसर कायमचा दूर करायचा. पण तिला कुठे पाठवायचं यावर त्या दोघांनी एक भयंकर योजना आखली. शोभादेवीचा काटा कायमचा काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 4 जानेवारी 2025 रोजी दिवसभर केशव, त्याची पत्नी शोभादेवी आणि सून राणी हे घरात होते. राणी इकडे तिकडे करत होती. तिचा तरणाबांड देह केशवला खुणावत होता, पण त्याला त्या देहाचे सुख काही घेता येत नव्हते, कारण त्याची पत्नी शोभादेवी घरात ठाण मांडून बसली होती. तिकडे राणीलाही हे रंग उधळून घ्यायचे होते, पण सासूमुळे ती चुपचाप काम करत होती. त्या दोघांच्याही मनात राग खदखदत होता. या रागाचा उद्रेक झाला. त्या दोघांनी एकमेकांना डोळ्यांनी इशारा केला आणि एकदमच शोभादेवीवर हल्ला केला. चुलीतील जळाले लाकूड घेऊन सून राणी धावली, तर दारातील वीट घेऊन पती केशवने हल्ला केला. पेटलेल लाकूड आणि विटांचा मारावून त्यांनी शोभादेवीचा जीव घेतला. ती निश्चित पडल्यानंतर ते शांत झाले. आता त्यांच्या मार्गातील अडसर दूर झाला होता. या गुन्ह्यातून वाचण्यासाठी त्यांनी एक योजना आखली. शोभादेवीचा मृतदेह कोणाच्याही हाती लागणार नाही असा त्यांनी विचार केला. त्यांनी मृतदेह घराच्या दाराजवळील शौचाच्या टाकीत टाकला आणि टाकी बंद केली. मृतदेहच नसल्यामुळे तिचं काय झालं हे कोणालाच कळणार नव्हतं. सत्य बाहेर येतं. संध्याकाळी अमर घरी आला तेव्हा राणीने त्याला सांगितलं की कोणतरी माणूस दुचाकी घेऊन आला होता आणि सासूबाई त्याच्यासोबत कुठेतरी निघून गेले आहेत. हे ऐकून अमरला काहीच कळेना. रात्री उशिरापर्यंत तो आईची वाट बघत होता, पण ती परत आली नाही. रात्रभर तो तसाच थांबला. सकाळी त्याने पोलीस ठाणे गाठले आणि आई घरातून निघून गेल्याची तक्रार नोंदवली. ती कोणाच्या दुचाकीवरून गेली हे पोलीस राणीकडे वारंवार विचारू लागले. राणीला उत्तर देणं कठीण जाऊ लागलं. तो माणूस कसा दिसत होता? त्याचे कपडे कसे होते? गाडी कोणाची होती? गाडीचा रंग काय? गाडीचा नंबर काय? असे प्रश्नांवर प्रश्न विचारल्यावर राणी पूर्ण गोंधळून गेली. ती उत्तर देता देता वेटाकुटीला आली. केशवकडे चौकशी केल्यावर तोही गोंधळून गेला. दरम्यान 3ऱ्या दिवशी संशयाच्या आधारे पोलिसांनी शौचाची टाकी तपासली. त्यात शोभादेवीचा मृतदेह सापडला. राणीने दिलेली माहिती खोटी होती हे सिद्ध झालं. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर राणीने तोंड उघडलं आणि आपल्या पापाची कबुली दिली. गेल्या 2 वर्षांपासून त्यांचे अनैतिक संबंध होते. आठवड्याभरापूर्वी शोभाने त्यांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं आणि त्यामुळे वाद सुरू झाला. त्यानंतर सून आणि सासऱ्याने तिला संपवण्याचा कट रचला. 4 जानेवारी रोजी संध्याकाळी दोघांनी अर्ध्या जळालेल्या लाकडाने आणि विटांनी शोभाच्या शरीरावर वार करून तिची हत्या केली आणि मृतदेह शौचाच्या टाकीत लपवला. या कबुलीवरून त्या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. मित्रांनो, अशाच प्रकारच्या क्राईम स्टोरीज बघण्यासाठी आजच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.